संगोपन करूया पक्षाचे रक्षण. प्रकृतीचे संगोपन करूया पक्षाचे रक्षण. सर्वांना माझा नमस्कार. मी दर्शन जयेंद्र करमल आहे. मी विद्याभारती विद्यालय गुरुकुल आश्रम संगोगी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. मित्रांनो, आज आपण 8वी वर्गाच्या वतीने पक्षी सप्ताह निमित्त प्रकृती प्रेम, पर्यावरणाचे संरक्षण, पशु पक्ष्यांचे महत्त्व, विविध पक्ष्यांचे ओळख आणि त्यांचे संरक्षण हेतू पथनाट्य सादर करणार आहोत. तरी कृपया आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. किलबिलणारे पक्षी आहे वसुंधराचे गाण आहे. किलबिलणारे पक्षी आहे वसुंधराचे गाण आहे. प्रकृतीचे संगोपन करूया पक्षाचे रक्षण. प्रकृतीचे संगोपन करूया पक्षाचे रक्षण. नमस्कार, माझे नाव भाग्यश्री शिवानंद लावणे आहे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. नमस्कार, माझे नाव लक्ष्मी रवींद्र पुजारी. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. आम्ही दोघे हे चिमणी याविषयी महत्त्व सांगणार आहे. माझा आवडता पक्षी चिमणी आहे. चिमणी खूप लहान आणि छान दिसतो. तिचे पंख काळे व डोळे पांढरे शुभ्र आणि तिचा गळा पांढरा दिसतो. छोट्या पाण्याच्या थेंबावर उड्या मारून ती खेळायला आवडते. चिमणी झाडावर राहते. ती घरटे छोटी माती, काड्या आणि सापळ्यामध्ये आपली घरटी बांधते. चिमणी फळे, कीटक असे अन्न खाते. तिची चिवचिव ऐकायला सकाळी खूप छान वाटते. चिमणी खूप हुशार आणि मेहनत मस्त व्यक्तिमत्वाची असते. चिमणी मेहनतीने अन्न मिळवते आणि आनंदात राहते. नमस्कार, माझे नाव रितेश अमुक्षित गोरे आहे. मी आता 8वीत शिकत आहे. मला पोपट आवडतो. पोपट हा एक खूप सुंदर पक्षी आहे. तो हिरव्या पोपटी रंगाचा असतो. तिची बर्क लाल रंगाची चोच असते. तिचे पंख खूप सुंदर असून नख्या तीक्ष्ण असतात. त्याला हिरवी मिरची पेरू खूप आवडते. पोपट धान्य, फळ, भाजीपाला आणि उकडलेले तांदूळ खातो. तो जंगलामध्ये झाडावर राहतो. तो माणसाच्या आवाजाची नकल करतो. पोपट हा खूप हुशार पक्षी आहे. नमस्कार, माझं नाव समर्थ लक्ष्मीपुत्र शेळी. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. नमस्कार, माझे नाव रितेश मल्लिकार्जुन करवे. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. मी आज गरुड या पक्षीविषयी माहिती सांगणार आहे. गरुड हा सामर्थ्यवान पक्षी आहे. तो खूप चालाक आणि चपळ असतो. गरुड त्यांचे घरटे उंच डोंगरात किंवा उंच झाडात ठेवत असतो आणि त्याचे डोळे तीक्ष्ण असतात. त्याच्या डोळ्यामुळे सहजपणे शिकार ओळखू शकतो. मी आज मोर हा पक्षीबद्दल माहिती सांगणार आहे. मोर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोर हा खूप सुंदर आहे. मोराचा पंख निळा असते. मोराचे साथीला लांडोर असे म्हणतात. मोर हा एक लयबक्षी पक्षी आहे. मोर हा धान्य आणि किडे आणि फळे खाते. मोर हा बागात आणि वनात राहतो. नमस्कार, माझे नाव श्रीनिवास श्रीशैल बिरजर आहे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. मी बदक या पक्षाबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. बदक हा पक्षी उभयचर पक्षी आहे. ते हिरवे, निळे, लाल, तपकिरी किंवा पांढऱ्या रंगाचे असते. त्याचे पाय मजबूत असून त्यावर खवले असतात. बदके पायांच्या मदतीने पाण्यात पोहतात. बदकाची बोटे पातळ चमडी पडद्याने जुळले असतात. बदकाची चोच मोठी व चपटी असते. बदके जमिनीवर तुलत चालतात. बदके उडूही शकतात. बदके छोटे कीटक, धान्य, गवताची रसामुळे आवडीने खातात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव भाग्यश्री पौदे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज आपल्याला या पथनाट्याच्या माध्यमातून सांगायचे आहे की हे विश्वात माझे घर. या
ज्ञानेश्वर माऊलींच्या विचाराप्रमाणे हे संबंध पृथ्वी माता आपले आहे. पृथ्वीवर असलेल्या झाडे झुडपे, नदी नाले, समुद्र, डोंगर, पर्वत, शिखर, ऊन, वारा, पाऊस, पशु पक्षी, प्राणी हे सर्व निसर्ग देवतेचे विविध अंग आहेत. विश्वातील मानवाच्या सर्वांगीण विकास व कल्याणासाठी हे सर्व घटक माणसाला अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून आपण सर्वांनी प्रकृतीच्या सुंदरतेकडे, स्वच्छतेकडे आणि संरक्षणाकडे लक्ष घालून त्याच्या हितार्थ कार्य करण्याचा शपथ घेऊया. चला तर मग एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार. आम्ही भारताचे लोक, ही वसुंधरा आमची माता, निसर्ग देवतेच्या कृपेने प्रकृतीत प्रत्येक घटक संबंध आमच्या कल्याणार्थ नटली आहे. नदी नाले, समुद्र, डोंगर दरी, वन शिखरे, ऊन वारा, पाऊस, पशु पक्षी, प्राण्यांचे संगोपन व संरक्षण करण्याचे घेऊ शपथ. स्वच्छ सुंदर सुगंधित ठेवू धरणी मातेला किलबिलणाऱ्या पक्ष्यांचे गीत संगीत गाऊया. धन्यवाद.